नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, तुम्हाला कल्पना आहेच की आपल्या आचार्य 90 FM मध्ये काही स्पेशल सेगमेंट असतात जिथे आपण अगदी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सगळ्या सक्सेसफुल वुमन एंटरप्रेनर सोबत संवाद साधत असतो. अर्थात आज महिला कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाहीयेत आणि सर्व क्षेत्रांमध्ये ज्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे आणि एक स्त्री म्हणून घर सांभाळता सांभाळता अगदी बाहेर पडून काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला असतो अशा सर्व स्त्रियांना आपण इथे बोलता करतो. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये S&A ट्रेंड्स अँड इव्हेंट्स प्रोडक्शनच्या फाउंडर, त्याचबरोबर एक उमंग प्रोडक्शनच्या फाउंडर स्वतः अंजली जंगम मॅडम इथे आहेत. अंजली जंगम मॅडम बद्दल जर अजून सांगायचं झालं तर त्या एक स्वतः वुमन एंटरप्रेनर आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्याचबरोबर फॅशन मॉडेल ग्रूमर सुद्धा आहेत, प्रोप्रायटर ऑफ S&A ग्रुप ऑफ कंपनीज, फाउंडर ऑफ वेव ग्रुप दॅट इज वुमन एम्पॉवरमेंट, त्याचबरोबर डिवाइन ब्युटी फाउंडर अँड प्रेसिडेंट ऑफ एक उमंग. तर इतका सगळ्या गोष्टी अंजली मॅमने केलेल्या आहेत आणि खरंच आज आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी इव्हेंट्स अनेक होताना दिसतात, पण ते इव्हेंट अगदी कार्य म्हणजे त्याचं जे काम आहे ते अगदी नियोजन पद्धतीने व्हावेत याकरिता या सगळ्या गोष्टींकडे ज्यांचा कल असतो त्या अंजली मॅडम आज आपल्यासोबत आलेल्या आहेत. आणि सांगायला अतिशय आनंद होतोय की येत्या 1 तारखेला अर्थात 1 ऑक्टोबरला पुण्यामध्ये डिवाइन इंडिया इंटरनॅशनल 2023 किड्स, टीन, मिस्टर, मिस आणि मिसेस या सगळ्यांचा हा फॅशन शो, ब्युटी पेजंट पार पडतोय. आणि या सगळ्या विषयांवर आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. तर जरा आज आलेल्या आहेत अंजली मॅडम, त्यांना आपण बोलते करूयात आणि या मुलाखतीला सुरुवात करूयात. अंजली मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तुम्ही अगदी पुण्याहून इथे आलेला आहात आमच्यासोबत छान गप्पा मारण्यासाठी. तर तुमचं पुन्हा एकदा या मुंबई नगरीमध्ये आणि आमच्या आचार्य 90 FM मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद, खूप खूप थँक्यू. ऍक्च्युली मी पण मुंबईचीच आहे, मुंबईचीच मुलगी आहे, माझं माहेर इकडचंच आहे, आता पुण्यात राहायला आहे, पण मुंबई माझी खूपच जवळ आहे. म्हणजे काय की एकंदरीत माहेरी परतल्याचा फील आहे. एक्झॅक्टली. येस, नक्कीच. आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाहीयेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःच्या नावाचं एक अस्तित्व, स्वतःचं अस्तित्व एक स्त्रिया सिद्ध करू लागलेल्या आहेत. आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा अनेक प्रोडक्शन हाऊस सुरू केलेले आहेत, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केलेली आहे. या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळलात? ओके, शॉर्टमध्ये सांगायचं गेलं तर मी पण जॉब करायची. जॉब केल्यानंतर म्हणजे माझा आहे एक्सपिरियन्स HR मध्ये, HR ॲडमिन मध्ये. तर मी जॉब पहिले लग्नाच्या आधी पण आपल्या इथेच मुंबईमध्ये आपली वसई विरारची ट्रेन पकडूनच खूप सुंदर रीतीने पूर्ण ते गर्दीमध्ये येऊनच मी पूर्ण एक्सपिरियन्स घेतलेला आहे, इथे जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर मग लग्नानंतर पण मी जॉब केला होता, थोडे वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर एक स्टेज येते प्रत्येक स्त्रीच्या याच्यामध्ये की आपले घर, मुलं आणि ह्यांना सांभाळून जे आपल्याला करायचं असतं त्याच्यामध्ये जॉब किंवा तो टायमिंग परफेक्ट होत नाही किंवा आपल्याला वेळ देता येत नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करायचं, मग तो जॉब सोडला. मग त्याच्यानंतर जे आपल्या अंगात जी कला आहे की मी काय काय करू शकते, म्हणजे भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत, कोर्सेस झालेल्या आहेत. मुंबईत असल्यामुळे मी ऑलवेज एकदम एनर्जेटिक होती, ऍक्टिव्ह होती आणि आहे सुद्धा अजून सुद्धा. सो माझा तो एक नेचर आहे की काही ना काहीतरी करत राहायचं. सो दॅट्स वाय मी काही ना काहीतरी करत आली आणि आतापर्यंत जे आहे त्याच्यामुळेच आहे. परत माझ्या आईवडिलांनी पण मला खूप सपोर्ट केला. त्याच्यामध्ये पण त्यांनी जे काही छोटे मोठे क्लासेस करत करत कॉलेज म्हणा, जॉब म्हणा, हे सगळं काही करत आली. आणि वेगवेगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज करायला मला पहिल्यापासूनच आवडायचं. म्हणजे लहानपणी पण कॉलेजमध्ये पण ड्रामा करणं किंवा कुठल्याही इव्हेंटमध्ये ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्ट घेणं किंवा सपोर्ट करणं. मग त्यातून शिकून जे आपल्याला जी कला स्किल्स राईट, त्याच माझ्या आता ह्या उतरल्यात. मी समजू शकते, बोलू शकते. कारण की आपण कधीही कुठलंही सर्टिफिकेट घेतलं म्हणजेच ते आपण की त्याच्यामध्ये खूप प्राधान्य मिळालं किंवा पारंगत असतो असं नाही. जे आपण शिकून बघून करतो ते सुद्धा अनुभव असतात आपले. आणि त्याच्यानंतर मी काही कोर्स केले, त्याच्यानंतर पण इव्हेंट मॅनेजमेंटचं पण हे केलं. प्लस माझी एज्युकेशन मध्ये पण मी कोर्सेस केलेत, PG डिप्लोमा म्हणून, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा. तर त्याच्यामध्ये पण TTC, NTC, MTC, मग ते पण मी साईड बाय साईड करते इन्स्टिट्यूटमध्ये. बापरे, काउन्सिलिंग आणि बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत करिक्युलरच्या ज्या हे असतात गोष्टी एज्युकेशनच्या, त्या असतात काउन्सिलिंग मला, त्या पण मी कव्हर करते. आणि प्लस हे पण इव्हेंटचं पण बघते. क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्याबरोबर सोशल ऍक्टिव्हिटीज पण माझ्या असतात, सोशल ड्राईव्ह
जे पण अनाथ आश्रममधले जे मुलं असतात, अंडर प्रिव्हिलेज असतात, किंवा प्लस जे अपंग मुलं असतात, वृद्धाश्रमातल्या बायका असतात, त्यांना कुठली ना कुठली थोडी मदत करणं आपल्या या इव्हेंट थ्रू, एक उमंग फाउंडेशन आहे त्या थ्रू, तो सतत प्रयत्न माझा चालू असतो त्याच्यामध्ये. क्या बात आहे. ओ माय गॉड, श्वासही घेतलेला नाहीये त्यांनी सांगताना आणि इतक्या सगळ्या गोष्टी त्या करतायत. खरंच कमाल आहे. आणि खरंच तुमच्या बोलण्यातनं जाणवते की तुम्ही मुंबईच्या आहात, कारण ती एनर्जी म्हणजे कमाल. म्हणजे तुम्ही आज बोलताना इतका मला मी प्रश्न पडते की बापरे, ह्यांनी काय काय केलंय, काय काय केलंय, काय काय केलंय. करताय. येस, ऍक्च्युली कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य हे मस्ट आहे. म्हणजे कसं, एखादी गोष्ट जर सातत्याने आपण करत गेलो तर ती आपल्याला प्राप्त होते असं म्हणतात. मला असं वाटतं की माणसाने शिक्षण तर असावंच डेफिनेटली, पण त्याच्याबरोबर अदर ऍक्टिव्हिटीज असेल तर माणूस कुठेच थांबू शकत नाही, किंवा कुठेच त्याला असं नाही होत की तुम्ही ऍक्टिव्हिटी काही नसल्यामुळे किंवा कुठल्या गोष्टीमुळे जॉब नसल्यामुळे तुम्ही तिथे थांबू शकत, तुम्हाला कधी पैशाची कमतरता जाणवेल किंवा काय. तुम्ही तुमचे टॅलेंट कला तुम्ही जिथे दाखवाल ना तिथे तुम्हाला सगळं काही आणि मिळतं. येस, एक्झॅक्टली. आणि कला ही माणसाला जगायला शिकवते खरंच. कारण कसं आहे ना, नॉर्मल जॉब करून तुम्हाला एक वेळेस आहे ना पैसा मिळेल, पण कला जर तुमच्याकडे असेल, एखादं स्किल जर वेगळं तुमच्याकडे असेल ना, तर ते तुम्हाला मानसिक समाधान मिळवून देते. मानसिक समाधान, तुम्ही सोशलाइज होतात, तुम्हाला अजून माणसं भेटतात, तुम्ही कनेक्टेड होतात बरोबर, आणि भरपूर लोकांबरोबर तुम्ही एक संवाद साधता. नेटवर्क आहे, नेटवर्क जास्त वाटतं, आणि प्लस तुम्हाला वेगवेगळे लोक भेटतात आणि त्यांच्याकडून शिकायला पण भरपूर भेटतं आपल्याला. कारण की आपणच सगळं काही सर्वे किंवा आपण खूप मोठे आहेत असं काहीच नाही. आपल्यापेक्षाही खूप लोकांनी काय काय केलेले आपल्याला बघायला मिळतं, त्यांना भेटायला भेटतं, त्यांच्याकडून शिकायला भेटतं आपल्याला. तर असं करत राहणं हे मला आवडतं आणि मी त्याच्यामुळे काही ना काहीतरी नेहमी करत असते. क्या बात आहे, खरंच कमाल आहे. म्हणजे आणि असं म्हणतात की जिथे मॅनेजमेंटची गोष्ट येते तिथे एका स्त्रीपेक्षा कोणीच उत्तम मॅनेजमेंट करू शकत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण तुम्ही कितीही मोठे इव्हेंट घ्या, कितीही मोठा इव्हेंट ऑर्गनायझर असू द्या, म्हणजे मला असं वाटेल की प्रेक्षक आणि आमचे सगळे लिसनर्स म्हणतील की आरजे कोमल फार बायस होते स्त्रियांच्या बाबतीमध्ये, बट नाही, हे खरं आहे. आणि तुम्ही कटू सत्य म्हणाला तरी चालेल, पुरुष वर्ग. पण जिकडे अशा जेव्हा मोठे मोठे इव्हेंट्सची गोष्ट येते त्यावेळेला जिथे स्त्री असते त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, किंवा एखादी गोष्टी काहीतरी ऐनवेळी घोटाळा झाला तर तिकडे ते कसं निस्तरायचं, ह्या सगळ्या त्या सगळ्या स्त्रियांकडे असतात. त्यामुळे अर्थातच, आणि मेन म्हणजे त्यापेक्षाही जास्त पेशन्सली घ्यायचं आणि गोड बोलून आपला तो जो वेळ आहे तो बरोबर आपण मॅनेज करणं हे स्त्रियांना चांगल्या पद्धतीने जमतं मला वाटतं. नक्कीच. मॅम, आज तुम्ही स्वतः इव्हेंट ऑर्गनायझर आहात, बरेच इव्हेंट आपल्या फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही राबवलेले आहात. जसं की तुम्ही डान्स कॉम्पिटिशन घेता, फॅशन शोज घेता, अवॉर्ड फंक्शन्स घेता, वेगवेगळे स्पर्धा किंवा वेगवेगळे इव्हेंट्स आपल्याकडे होत असतात. कशा प्रकारे रिस्पॉन्स तुम्हाला मिळत असतो आणि काय काय शिकायला मिळतं प्रत्येक इव्हेंट्स मधून? रिस्पॉन्स प्रचंड चांगला असतो नेहमी, मी खरंच सांगेल. कारण की प्रत्येक आपल्याला थोडंसं लोकांना एक जागरूक करावं लागतं. काय काय ना या प्लॅटफॉर्मची सुद्धा माहिती नसते. खूप अशा ह्याच्यात असतात की फक्त घरात राहणे, घरापुरती फक्त म्हणजे घरातल्या घरात राहून फक्त जे काय आहे ते कामं करणं वगैरे घरातली, आणि बाहेर पडत नाही. त्यांना प्लॅटफॉर्म म्हणजे काय किंवा आपण काय काय घेतो, ह्या फॅशन इंडस्ट्री म्हणा किंवा कुठलाही शो म्हणा, अशा काही काही गोष्टी काही लोकांना बायकांना माहित पण नसतात. तर माझा एक उमंग फाउंडेशन तर्फे हेच असतो की लहान मुलं असो किंवा वुमन्स असो किंवा जेंट्स असो, हे ज्यांना काहीच माहित नाही त्याच्यामध्ये थोडेसे पुढे यावेत, प्लॅटफॉर्म मिळावा. फॅशन इंडस्ट्री, तुम्ही फॅशन वॉक, ह्याचा अर्थ असं नाही, काही काही खूप संकल्पना अशी विचित्र बांधलेली आहे. फॅशन म्हणले की तुम्ही कपडे शॉर्ट्स घातले आणि तुम्ही वॉक केला आणि शॉर्ट कपडे घातले, एकदम ऍटिट्यूड मध्ये असणं, ह्याला फॅशन म्हणत नाही. तुमच्यातले छोटे छोटे टॅलेंट, तुमच्यातलं जे काही आहे इनबिल्ड टॅलेंट आहे ते शोकेस करणं, त्याला एक प्लॅटफॉर्म देणं. आणि फॅशन तुम्ही जे घालताल, तुम्ही जे वावरताल, तुम्ही जे टॅलेंट कम्फर्टेबल, तुम्ही त्या टॅलेंट थ्रू तुम्ही ते दाखवता किंवा तुम्ही समोर येतात, तेच तुमचं फॅशन. दॅट इज युअर फॅशन. तुम्ही फॅशनचा जो शब्द आणि तो अर्थ जे वेगळा केलेला आहे ऍक्च्युअली तो थोडासा आम्ही बदलण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक घराघरातल्या बायकांना आम्ही तो थोडासा बाहेर येऊन प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतो, सांगत असतो. तर ते पण येतात, ज्या मोठ्या मोठ्या लेवलच्या आहेत फॅशनच्या इंडस्ट्रीमध्ये ते सुद्धा छान मदत करतात.
सपोर्टिंग पार्टनर म्हणून असतात, ते सुद्धा ग्रूमिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन्स वगैरे देतात, ज्युरी म्हणून असतात. तर आहेत म्हणजे कसं तुम्ही जोपर्यंत पुढे येत नाही, एक स्टेप पुढे घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की तुम्हाला काय करायचंय. ऍक्च्युली तुम्ही जस्ट फक्त विचारलं आणि एक विचार करून फक्त ते परत स्टेप बॅक घेतला आणि तुम्ही फक्त विचार करत बसला तर त्याला काहीच अर्थ राहत नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या मनातून कॉन्फिडेंटली पुढे पाऊल टाकत नाही, इम्प्लिमेंट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला करणार. आणि काही बायका खरंच म्हणजे एकदा फॉर एक्झाम्पल आता माझे इव्हेंट झाले तर काहींना आता कसे इव्हेंट्स मध्ये अनुभव आले चांगले, त्यांना असं स्वभाव कळतो आणि त्यांना आवडतो माझा स्वभाव, एकदम मन मिळावं आणि प्लस कसं आहे की हे सगळेजण बोलतात की डाऊन टू अर्थ आहे, ऍटिट्यूड नाहीये. आणि कसं मी स्वतःची तारीफ नाही करते, पण त्यांना असं वाटतं की हा बाबा ही बाई म्हणजे आपल्यासोबत आपल्याला मिळून घेऊन चालणारी आहे, त्यामुळे मग आपण त्यांच्यासोबत काम करावं हे त्यांना एक इच्छा जागृत होते. सो ते खूप छान वाटतं मला पण की माझ्यामुळे कुणाला तरी एक मनामध्ये वाटतं की आपण पण पुढे यावं आणि काहीतरी करावं. आणि हीच माझी मोठी एक म्हणतात ना की काय म्हणतात त्याला, मोठा सन्मान किंवा मोठा एक गिफ्ट आहे माझ्यासाठी की तुम्ही लोकांनी माझ्यामुळे काहीतरी तुम्ही मिळवलं, ह्याच्यातच मला मिळालं काहीतरी. नक्कीच. आणि माझ्यामुळे कुणाच तरी चांगलं झालं ह्याच्यात एक समाधान वेगळंच असतं. नाही खरंच, कारण आज जरी आपण पुढे जात असलो तरी आपल्याला असं वाटत असतं की माझ्यासोबत ज्या महिला आहेत त्यांनीही पुढे आलं पाहिजे, आणि हा विचार तुम्ही मनामध्ये ठेवलेला आहे. आणि केवळ माझ्यासोबत फक्त माझाच विकास होणार नाही, माझीच फक्त प्रगती होणार नाही, तर माझ्या प्लॅटफॉर्मवरती ज्या महिला येत आहेत त्यांचीही प्रगती तितक्याच चांगल्या पद्धतीने व्हावी आणि ती होईल अशी असा एक विचार तुमचा आहे. आणि कदाचित आज म्हणूनच तुम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय. अर्थात श्रोते होत आपल्या स्टुडिओमध्ये आज मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देईन, तर अंजली मॅडम आलेल्या आहेत. आणि जसं की मॅडम म्हणाल्या की मी माझं स्वतःचं कौतुक करत नाहीये, पण हे खरं आहे, तर ऍक्च्युली फार मनमिळावू स्वभावाच्या आहेत. मी जेव्हा पहिल्यांदाच फोनवरती बोलले होते, आमचं फोनवरतीच पहिले कन्व्हर्सेशन झालं होतं, आणि तेव्हाच मला असं फील झालं यार ह्या खूप म्हणजे खूप गोड आहेत. म्हणजे कुठल्याच इव्हेंट ऑर्गनायझर इतक्या छान आणि एकदा पोलाइटली असं प्रत्येक इव्हेंट ऑर्गनायझर बोलतोच असं नाहीये, पण ह्या त्याला अपवाद आहेत. अगदी छान पोलाइटली सगळ्यांशी मन मिळावूपणे त्यांचा हा स्वभाव आहे. आणि आज कदाचित त्यांच्या ह्या कार्यक्रमाला इतका सगळा रिस्पॉन्स मिळतोय ते कदाचित त्यांच्या या स्वभावामुळेच मिळतोय, कारण प्रत्येकालाच लोक जोडता येत नाहीत आणि मॅम लोक जोडण्याचं काम करतायत. तर आज अंजली मॅम सोबत आपण ही आजची मुलाखत करत आहोत. आणि आजच्या मुलाखतीमध्ये आता आपला जो महत्वाचा मुद्दा आहे की जो 1 ऑक्टोबरला इव्हेंट होतोय डिवाइन इंडिया इंटरनॅशनल 2023, आणि त्याचबरोबर डिवाइन ग्लोबल अवॉर्ड्स, सो याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर महिलांना प्राधान्य मिळावं, महिलांना छान प्लॅटफॉर्म अवेलेबल व्हावा म्हणून महिलांसाठी नेल आर्ट्स असेल, फॅशन डिझायनर रनवे असेल, मेहंदी कॉम्पिटिशन असेल, या सगळ्या कॉम्पिटिशनचं सुद्धा ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या सगळ्या विषयांवर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांना बोलते करणार आहोत. तर घेऊयात एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका. अंजली जंगम मॅडम सोबतची ही मुलाखत आणि हे चर्चासत्र असं सुरू ठेवणार आहोत. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तर श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा ब्रेक नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अंजली जंगम मॅडम. म्हणजे स्वतः एक म्हणतात ना की लिडरशिप क्वालिटी खूप जास्त महत्वाची असते, आणि त्या स्वतः आज अनेक इव्हेंट्स स्वतः ऑर्गनाईज करतायत. आणि आत्ताच त्यांचा 1 ऑक्टोबरला एक खूप सुंदर असा कार्यक्रम होणार आहे, इव्हेंट होणार आहे, फॅशन शो होणार आहे, डिवाइन इंडिया इंटरनॅशनल 2023. त्याचबद्दल आता आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. मॅम, डिवाइन इंडिया 2023 आता 1 ऑक्टोबरला इथे पार पडतोय, काय सांगाल त्या कार्यक्रमाबद्दल आणि कशा पद्धतीचं आयोजन आहे तुमचं? ओके, सो डिवाइन इंडिया इंटरनॅशनल 2023 आपण टायटल ठेवलेलं आहे. आत्ताच्या ह्या सध्या इंडिया लेवलचा प्रोग्राम आहे आपला तो. तर त्याच्यामध्ये कसं आपण किड्स, टीन्स, मिस्टर, मिसेस असं सगळ्या कॅटेगरीतल्या लोकांना घेतलेलं आहे, फक्त मिसेस असं नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे कसं किड्सना पण थोडासा एक प्लॅटफॉर्म मिळतो, त्यांचं स्टेज डेअरिंग वाढतं, कॉन्फिडन्स वाढतो, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो. आणि त्यांना एक आपण एक जस्ट त्यांना वॉक असणार आहे, त्यांना क्वेश्चन आन्सरिंगचा राऊंड असणार आहे, त्यांना फक्त इंट्रोडक्शन राऊंड म्हणजे ते वॉक करणार आणि त्यांचं स्वतःचं इंट्रोडक्शन देणार, जेणेकरून त्यांचं जे काही आहे स्टेज डेअरिंग त्यांचं वाढेल आणि त्यांना एक वॉकमध्ये, रॅम्प वॉकमध्ये थोडासा स्वतःचा एक कॉन्फिडन्स बूस्ट होईल. त्यासाठी आम्ही किड्स अँड टीन्सला मोस्ट प्रोबॅबली जास्त प्राधान्य देतो. आणि त्याच्यानंतर मग जे आहे मिसेस आणि मिस्टर या कॅटेगरीमध्ये पण आपण जे काही सगळे लेडीज मिसमध्ये कॅटेगरीमधले जे आहेत 17 अबव
आणि प्लस 50-55 पर्यंत आपण सगळ्या लेडीजना सांगतो की तुम्ही घ्या. असं काही नाही, त्याचं नो एज लिमिट. तुमचं बॉडी शेमिंगचा काही त्याचा संबंध नाहीये. तुम्ही काळे आहात, गोरे आहात, उंच आहात, बुटकी आहात, नथिंग, देर इज नथिंग लाईक दॅट. सो कसं तुम्हाला फक्त तुमचं टॅलेंट शोकेस करायचंय, तुम्हाला ह्याच्या बाहेर यायचंय की तुम्ही स्वतःला चौकट मोडून टाकायची. तुम्ही स्वतःला जे कमी लेखतात त्या काही गोष्टींमुळे तुम्ही विचार करतात की मी अशी आहे, तर मी लोकांसमोर गेली तर कोण बोलेल, काय रिस्पॉन्स मिळेल, मला लोक काय म्हणतील, हे जे तुमच्या मनात बसलेलं असतं ना, तुम्ही एकदा जरी तुम्ही प्लॅटफॉर्मवर कॉन्फिडन्सली आला तर तुमच्या मनात निघून जातात आणि तुम्हाला इतकं छान वाटतं की तुम्ही दुसऱ्या वेळेस पण म्हणतात की मॅडम आम्हाला नक्की भाग घ्यायचा आहे. म्हणजे कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि मगाशी जसं मी म्हणाले होते की बऱ्याच वेळेला अजूनही आपल्या समाजामध्ये असं मानलं जातं की फॅशन शो म्हटलं की छोटे कपडे घातले पाहिजे, किंवा फॅशन शो म्हटलं की ती मुलगी गोरी पाहिजे, तिची उंची जास्त पाहिजे, ती स्लिम ड्रीम पाहिजे, अशा प्रकारे एक लोकांचा मानस असतो. आणि या सगळ्या चौकटीच्या पलीकडे जाऊन तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे जर माझा रंग सावळा आहे पण मी सुंदर आहे, माझं मन सुंदर आहे, किंवा माझ्याकडे स्किल फार वेगळे आहेत, किंवा मी थोडीशी तब्येतीला जास्त आहे पण माझ्याकडे दुसरंही काही टॅलेंट आहे, बरोबर, माझा रंग किंवा माझी तब्येत किंवा माझी उंची ही माझ्या कामाची उंची ठरवू शकत नाही. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी ओळखून ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही अगदी मध्ये ठेवून तुम्ही हा फॅशन शो करताय. म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान. तर ती मूर्ती कशी असू शकते, तुम्ही जशी बनवाल घडवाल तशी आहे. मग तुम्ही ती कशी उबडतोबड असो, जाडी असो, बारीक असो, उंच असो, लहान असो, ते महत्व नाही. तुम्ही तुमची जी कीर्ती करता, तुम्ही जे काम करता, तुम्ही जे तुमचं स्वतःचं टॅलेंट दाखवता, त्याच्यावर तुमची जी पर्सनॅलिटी निर्माण होते, त्यातून तुम्हाला पुढे जाण्याचा एक मार्ग मिळतो, एक ट्रॅक लागतो. त्याचबरोबर मॅम, मी अजून एक तुम्हाला इथे विचारू इच्छिते की त्याचबरोबर तुम्ही डिवाइन ग्लोबल अवॉर्ड सुद्धा ठेवलेले आहेत, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. तो काय कॉन्सेप्ट आहे? सेम थिंग लाईक आता प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या वर्कमध्ये एक तरंगत असतं, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये त्यांनी काम केलेलं असतं किंवा त्या लेवलला त्यांनी खूप छान काम केलेलं असतं. पण आता कुठलीही वर्क फील्ड समजा, आता आजकाल भरपूर बाकीच्या ज्या जॉब म्हणजे इंजिनिअरिंग, डॉक्टर, शिक्षक ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोक वेगवेगळ्या फील्डमध्ये जातात आणि खूप मोठ्या लेवलला त्यांनी काम करून सक्सेस मिळवलेलं आहे. पण त्यांचं जे सक्सेस आहे ते कुठे ना कुठेतरी एक म्हणजे दिसत नाही किंवा साच्यामध्ये बंद केला किंवा असं ते एक पाठीमागे राहिलेलं असतं. ते लोकांना कळत नाही की ह्यांनी काय केलंय. मग ते कुठेतरी लोकांना कळावं, दिसावं. तुम्ही ते रेकग्नायझेशन कसं होणार? मग रेकग्नायझेशन तुमचं ते होण्यासाठी तुमचे जे काही टॅलेंट आहे किंवा तुमचं जे वर्क आहे त्याच्यामुळे तुम्ही जे सक्सेस मिळवलंय, कितीतरी वर्ष तुम्ही त्याच्यात काम केलंय, तर ते तुम्ही पुढे येण्यासाठी जो प्लॅटफॉर्म असतो, तर ह्या अवॉर्ड निमित्त आम्ही त्यांना सगळ्यांना, जे काही लेडीज असतील, लहान मुलं पण असतील, मोठे माणसं असतील, जेंट्स असतील, त्यांना आपण पुढे बोलवतो. मग ते स्पोर्ट्समध्ये असतील किंवा त्यांचं एक फोटोग्राफी क्षेत्र असेल किंवा फॅशन क्षेत्र असेल, तुम्ही एज्युकेशनमध्ये असाल, सोशल ऍक्टिव्हिटी असतील, कुठल्याही क्षेत्रात ते तुम्ही जे पुढे येतात आणि तुमच्या कामाबद्दल सांगतात. मग ते एक तुमचं काम तुम्हाला ठरवतं की तुम्ही खरंच केलंय काहीतरी. लोकांना वाटतच नाही जोपर्यंत आपण सांगत नाही. आजकाल म्हणतात ना, जो दिखताय वही बिकताय. जोपर्यंत आपण काही सांगत नाही तोपर्यंत कळतच नाही यांनी काय केलं, एवढं काय यांना आपण लोकांनी डोक्यावर घेतलंय, काय त्यांना माहितीच नसतं. मग ते कसं दिसणार तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पुढे येणार नाही, तुम्ही सांगत नाही स्वतःबद्दल काय केलं आहे किंवा त्याची एक पावती मिळत नाही बाबा दुसऱ्यांकडून, तोपर्यंत तुम्हाला कोणी ओळखत नाही किंवा तुमच्या कामाचं वावाही करत नाही. बरोबर. मग तो जो आपण प्लॅटफॉर्म देतो तो अवॉर्ड मार्फत मग तुमचं एक रेकग्नायझेशन होतं, तुमचं फेलिसिटेशन होतं एक वेगळ्या चांगल्या मोठ्या व्यक्तीकडून. प्लस तुम्हाला पण लोक ओळखू लागतात, तुमची कनेक्टिव्हिटी वाढते, तुम्हाला पण वेगवेगळ्या लोकांबरोबर एक मिळून कुठलं तरी काम करण्याची एक संधी मिळते किंवा त्यांना असं वाटतं की हा, या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे, विशिष्ट, आपण त्यांच्याबरोबर काहीतरी काम करू शकतो. मग ह्याच्यामुळेच तुमची जे कामं पुढे वाढत राहतात. एक प्लॅटफॉर्म तुमचा जो आहे तो जो संकुचित होता, छोटा होता, तो मोठा होतो. तुम्ही पुढे सक्सेस अजून तुमचं वाढत जातं त्याच्यामुळे. नाही, नक्कीच. कारण तुम्ही ज्या आता गोष्टी सांगितल्या ना मॅम, त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत. कारण आज कामं सगळेच करत असतात, पण ते काम लोकांपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आणि तुम्ही आज तुमच्या माध्यमातून तुम्ही एक तो ब्रिज झाले आहात. म्हणजे अलीकडे सगळे सादर करते किंवा ज्यांनी खूप चांगले काम केलेलं आहे अशा सगळ्या व्यक्ती आणि पलीकडे सगळा समाज, आणि तुम्ही ह्या दोघांना जोडण्याचा दुवा झालेला आहात. आणि अर्थात कामं सगळेजण करत असतात, पण सगळीच कामं ही लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि तुम्ही ती लोकांपर्यंत पोहोचवताय, तर त्यामुळे खरंच तुमचं विशेष कौतुक आहे त्यामध्ये. आता एक अजून
अजून एक उदाहरण, आता फॉर एक्झाम्पल तू हा. किती छान म्हणजे बोलते, लोकांना Yes. सांगतेस. म्हणजे आता हे ज्याही गोष्टी आहेत, जोपर्यंत तू ह्याच्यावर बोलत बोलत नाही, नाही. आरजे तुम्ही बोलत नाही, लोकांपर्यंत कसं पोहोचणार पोहोचणार? पोहोचतच नाही ना. बरोबर. तुम्ही छोट्याच्या छोट्या बातम्या असो किंवा मोठ्याची मोठी कुठली गोष्ट गोष्ट असो, जोपर्यंत आरजे पोहोचवत नाही तुमच्या ह्या माध्यमातून, ह्या रेडिओ थ्रू, तोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही. तसंच एक हा आहे फील्ड किंवा हा प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही जोपर्यंत पुढे येत नाही, प्लॅटफॉर्म तुम्हाला जो मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही. की प्रत्येक जण त्या आरजेच्या थ्रू किंवा ह्याच्या थ्रू बोलू शकत नाही, कॉन्फिडंट नसतात. काही जण खूप कॉन्फिडन्स Yes. असतात, काही जण खूप शांत, एकदम शाय असतात की आपण कसं Stage fearing असतं थोडं Stage टाइम, fear असतं किंवा कसं- लोकांसमोर काय बोलायचं की आपल्याला लोक मग परत काय जज करतील हसू होईल किंवा काय जज Yes. करतील, हे एक थोडासा विचार असतो. मग त्याच्यामधून थोडे तुम्ही हळूहळू एक स्टेप घेतले की तुम्ही पुढे येऊ येता. शकता. मग तुमचं Yes. एक वेगळं करिअर सुद्धा होऊ शकतं कधी पुढे. एक्झॅक्टली खरंच खूप छान उदाहरण दिलं. अगदीच इथल्या इथे खूप सुंदर असं पटवून दिलं तुम्ही या सगळ्या गोष्टी. खरंच तर श्रोते, आजच्या आपल्या या सेगमेंटमध्ये अंजली जंगम मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचा जो इव्हेंट जो खूप मोठा पुण्यामध्ये पार पडतोय, आपण त्याविषयी जाणून घेतोय. आणि मला अजून एक गोष्ट प्रकर्षणाने जाणवली की आज आपण बघतोय की मेहंदी आर्टिस्ट म्हणा, नेल आर्ट्स म्हणा, सगळ्या या ज्या गोष्टी आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहेत आणि एक प्रत्येक स्त्रीला एक प्लॅटफॉर्म मिळावा त्या हेतूने मॅडमनी ह्या सगळ्या स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. तर मॅम त्याबद्दल काय सांगाल? आता ज्या छोट्या छोट्या जे काही घरातून स्टार्टअप्स करतात लेडीज, बाबा आपल्याला काही येत नाही बाकीच्या गोष्टी, आपण फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टी घरात करणं किंवा घर सांभाळणं, मग त्याच्यामधून पण एक कला म्हणून काही काही लोक मेहंदीची सुरुवात करतात, काही लोक मेकअप चे क्लासेस करून सुरुवात करतात, काही असे हे म्हणतात ना जे शिकवण्याचे जे क्लासेस असतात आर्टिस्ट, ते क्लासेस सुरू करून छोटे छोटे जे स्टार्टअप जे करतात त्याच्यामधून ते पुढे पुढे येतात. मग त्या लोकांना पण का आपण वाव देऊ नये किंवा त्यांना पण आपण काय प्लॅटफॉर्म देऊ नये म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्पिटिशन का ठेवतो. कॉम्पिटिशन इन द सेन्स तुम्ही या प्लॅटफॉर्मवर या सगळेजण लेवलला चांगलेच असतात, प्रत्येक जण चांगलेच करतात, त्यामुळे आम्ही फेलिसिटेशन पण सगळ्यांचंच करतो. असं नाही की तुम्ही दुसऱ्यांना फक्त विनर काढले की त्यांनाच. आम्ही इच अँड एव्हरी पार्टिसिपेंट ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देतो. का देतो? कारण की तुम्ही पण तेवढा वेळ काढलेला आहे, तुमचं पण टॅलेंट तुम्ही शोकेस केलेलं आहे, तर तुम्हाला पण कुठेतरी एक म्हणतात ना टोकन ऑफ लव किंवा ॲप्रिसिएशन मिळालं पाहिजे म्हणून आम्ही ते ट्रॉफी पण देतो आणि सर्टिफिकेट पण देत असतो. मग तुम्ही छोट्याच्या छोट्या गोष्टीतून शिकत तुम्ही इथपर्यंत आला तर तुम्ही ते शोकेस करा, तुम्ही दाखवा लोकांना. म्हणजे कॉम्पिटिशन थ्रू तुम्हाला ते तुम्ही ॲटलिस्ट येऊ शकतात आणि दाखवू शकतात. आणि ह्याच्यातून आमचं कसं असतं, प्रत्येक इव्हेंटच्या थ्रू आम्ही जे काही छोटी मोठी काही रक्कम जी जमा होईल थोडंसं आम्ही ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही थोडीशी हेल्प करतो. जे लहान मुलं म्हणा, वृद्धाश्रम म्हणा, लेडीज म्हणा, त्यांना खाण्यापिण्याचे किराणा म्हणा किंवा लहान मुलांना बुक्स म्हणा, अशी छोटे छोटे आम्ही ॲक्टिव्हिटी करत राहतो. मग कसं आपण आपल्याकडूनच सगळं काही मॅनेज होत नाही, मग तुम्ही सगळ्यांना एकाने हात दिला. मग आमचं ॲक्च्युली ह्याचं पण जो स्लोगन आहे एक उमंग फाउंडेशनचा तोच आहे, एक किरण आशा की ओर. क्या बात आहे. म्हणजे एक आशा असते प्रत्येक जे रस्त्यावर जे असतात अंडरप्रिव्हिलेज जे किड्स म्हणा किंवा कुठल्याही बायका म्हणा किंवा अनाथाश्रम मधले म्हणा, एक आशा असते की बाबा कुणीतरी सण आपला आहे साजरी करतायत तर आपल्याला पण काहीतरी मिळावं, काहीतरी खायला म्हणा किंवा एक आशा असते, किरण असतो. तो ते किरण आम्ही भरून म्हणजे एक त्यांच्या ह्याच्यामध्ये एक हेल्प करून तो भरण्याचा आम्ही प्रयत्न करतो, आनंद पसरवायचा प्रयत्न करतो. मग त्यांना काहीतरी खाण्याच्या गोष्टी देणं किंवा स्टेशनरी किंवा ओकेजनली त्यांना काही तर दिवाळी असेल तर दिवे प्रोव्हाइड करणं किंवा बाकीच्या काही गोष्टी आपण प्रोव्हाइड करणं. जर कोणाचे चांगले असे ड्रेसेस असेल तर ते आपण प्रोव्हाइड करणं. तुम्ही असे फेकून देतात काही काही लोक जे असे नवीन न्यू जे असतात ते, त्यापेक्षा आपण अशा लोकांना दिलं, त्यांना एक घालायला एक शरीर झाकायला एक काहीतरी कपडा म्हणून होतो तो उपयोग. काही काही कसे खूप त्यांना काही घालायला पण नसतं, पायात चपला नसतात किंवा कपडे घालायला नसतात. मग अशा लोकांना आपण मदत केली की तेवढंच एक समाधान मिळतं. आणि अशा खूप छान माझ्या मैत्रिणी पण काही व्हॉलंटियर पण जुडत आहेत माझ्यासोबत. आम्ही तो अजून एक मोठ्या लेवलला घेऊन जायचा प्रयत्न करतोय. तर फक्त पुणेच नाही तर मुंबईमध्ये पण आम्ही करणार आहेत आणि पुढचे प्रोग्राम पण आमचे प्रोजेक्ट्स आहेत ती आम्ही मुंबईमध्ये पण आता करणार आहेत. ते थोडे दिवसांनी कळतील. नाही म्हणजे खरंच मला ना नेहमी स्त्रियांचं या बाबतीत कौतुक वाटतं. म्हणजे लोक असं म्हणतात की स्त्रिया भांडखोर असतात किंवा स्त्रिया आगाऊ असतात. तुम्हाला जितक्या त्या भांडखोर आणि आगाऊ वाटतात ना तितक्याच त्या असं म्हणतात ना की त्या तितक्याच इमोशनल सुद्धा असतात, तितक्याच त्या हळव्या सुद्धा असतात. म्हणजे आमच्या स्त्रियांना एक छोटीशी कौतुकाची थाप पण पुढे एक खूप चांगलं काही करायला पुरेशी पडते. आणि मी या मतावर खूप ठाम आहे की स्त्रियांनी जर एखादी गोष्ट ठरवली की मला जर बदल घडवायचा आहे
तर समाजामध्ये बदल हा नक्कीच घडतो आणि नक्कीच त्या वेगळं काहीतरी करतात. आणि आज अंजली मॅडमकडे बघून मला तेच जाणवतंय, फक्त हे इव्हेंट घ्यायचे किंवा फक्त कमर्शियल करायचंय म्हणून हे काही नाहीये, तर त्यातून आलेला जो काही बेनिफिट्स मिळणार आहेत त्याच्यातून जी मुलं ज्यांना कोणी आई वडील नाही आहेत, जे निराधार आहेत, अशांना गरजूंना मदत पोहोचणं आणि हे सगळा जो प्रयत्न आहे त्यांचा तो खरंच खूप कमालीचा आहे. आणि अर्थात शेवटी काय सरते शेवटी मॅडमला मिळणार आहे ते फक्त आणि फक्त समाधान, या सगळ्या आनंद. गोष्टींमुळे आनंद आणि ही सगळ्या म्हणजे Blessings. ब्लेसिंग सगळ्यांचे तेच महत्वाचे आहेत Yes, आजकालच्या exactly. आयुष्यामध्ये ऍक्च्युली. नाही खरंच. आणि कसं आहे ना, आज आपण बघतोय की बरेच असं म्हणता कामा नाही पण ते खरं आहे, कटू सत्य म्हणू शकतो, आजकाल झोप येण्यासाठी लोक गोळ्या घेत आहेत. सिरियसली. पण जेव्हा आपण असे काही कामं करतो ना, तेव्हा एक जे मानसिक समाधान मिळतं ना, झोप आपोआप त्यातून लागते. जो आणि जे शांत झोप आणि जो चेहऱ्यावरचा आनंद असतो तो जगण्यासाठी खूप पुरेसा आहे असं मला खरंच वाटतं. आहे. आणि मॅम सरते शेवटी आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत. तुम्ही फॅशन शोला घेऊन आता खूप मोठा हा घाट घातलेला आहे, खूप मोठी स्पर्धा, खूप मोठी कॉम्पिटिशन आपल्या पुण्यामध्ये होतीये. जाता जाता अजूनही काही पॅरेंट्सच म्हणूया, कारण काही मुली अजून येत आहेत या फील्डमध्ये, काही मुलं या फील्डमध्ये येत आहेत, नव्याने येत आहेत, तर त्यांच्या पालकांना तुम्ही जाता जाता काय सांगाल की फॅशन कशा पद्धतीने बदलत चाललंय? नक्कीच फॅशन खूप वेगळ्या पद्धतीने बदलत चालले. फॅशनचं जे कडे बघण्याची जी दृष्टिकोन आहे ती बदलत चालली आणि नक्कीच मी समजेल की त्यात माझा पण खारीचा वाटा आहे की मी असं Of काहीतरी वेगळे पण दाखवायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे मोठ्यांना सुद्धा आणि किड्ससाठी सुद्धा. तर फॅशनकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलत चाललाय त्याच्यामुळे. आणि प्लस जे म्हणतात ना की तुम्ही बॉडी शेमिंग किंवा बाकीच्या काही गोष्टी त्या पण बदलत चालल्यात. सगळेजण आतुरतेने भाग पण घेत आहेत आणि रजिस्ट्रेशन करत आहेत. प्लस त्यांना एक एक्साइटमेंट वाढत चालली आहे किंवा कुणाकडून जर कळलं आहे की हा बाबा हा शोमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर खरंच आपल्याला काहीतरी वेगळं पण करता येईल, पुढे पण एक प्लॅटफॉर्म मिळेल. आणि काही लोकांना मिळालेलं आहे, खूप अशा आहेत की त्यांना पुढे आता आम्ही कसं की पुढच्या ज्या आमच्या ह्याच्यातून जे विनर्स वगैरे निघतील त्यांना पण आम्ही पुढे काही काम देणार. फॉर एक्झाम्पल आता आमचे काही अल्बमचे किंवा काही प्रोजेक्टचे वगैरे असतील वा. पुढे, मग त्यांना एक कास्टिंग म्हणून आमच्या थ्रू जे आहेत आमचे सपोर्टर्स किंवा जे आमच्या बरोबर जे आता जुडले आहेत त्यांच्या थ्रू आपण त्यांना थोडंसं एक पुढे एक अजून एक मार्ग आपण देऊ शकतो आणि त्यातून Yes. देण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. क्या बात आहे. तर खरंच कमालीचं आहे हे सगळं. आणि अर्थात आता इतकं सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं अँकरिंग करता करता रॅम्पवर पण उतरायला हवं एक दिवस. खरंच होतं. नाही खरंच हे सगळं फार छान आहे, कारण स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ग्रूमिंग हे फार जास्त महत्वाचं असतं असं मी नेहमी म्हणत आलेली आहे. आणि अर्थात आज अंजली मॅम तुम्ही इथे आलात, थेट पुण्याहून तुम्ही इथे आलेला आहात आणि खरंच तुमचं कार्याचं आणि तुमचं जे काही करताय त्याचं मला फार कौतुक वाटतं. एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून फार चांगलं वाटतं की जर एखादी स्त्री जर ती तिचं 100% देते या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये, तर असं प्रत्येक स्त्रीने, आपण समाजामध्ये राहतो आणि या समाजाचा भाग म्हणून जर प्रत्येक स्त्रीने अगदी थोडं थोडं जरी कॉन्ट्रीब्यूट केलं तर समाज बदलायला फारसा वेळ लागणार नाही. आणि समाज बदलतोय तो फक्त आणि फक्त अंजली मॅम सारख्या सगळ्या लोकांमुळे, ज्यांनी हा जो ध्यास घेतलेला आहे, विडा उचललेला आहे आणि काहीतरी नवीन आणि काहीतरी चांगलं करून दाखवण्याचा तुमचा अट्टहास आहे. माझा इथे येण्याचा दृष्टिकोन तोच आहे. मी पुण्यात तर राहतेच पण मुंबईची पण आहे मी. Yes. तर मुंबईतल्या लोकांनी पण जुडावं, वेगवेगळ्या लोकांनी माझ्या बरोबर यावं, सपोर्ट करावा. ज्या कोणी लेडीज आहेत ज्यांना जुडावं असं वाटतं किंवा किड्स आहेत ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्यांना पुढे यायचं आहे, काही प्लॅटफॉर्म पाहिजे आहे किंवा आमचे जे काही पुढे प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्याबरोबर जुडायचं असेल तर नक्की यावं. मुंबई सारख्या ह्याच्यातून मी तिथं वाढलेली आहे, लहानाची मोठी झालेली आहे, तर मला इथे काम करायला तर नक्कीच आवडेल. पुण्यात तर मी आहेच आहे, करतेच आहे खूप छान पद्धतीने. तर मला मुंबईत पण आता त्याच जोमाने आणि पुढे काम करून खूप वाढवायचं आहे. त्यामुळे मी खरंच सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी पुढे या. जसं आता आरचे कोमल तर आहेच आहे आमच्यासोबत जोडलेले आणि ते नेहमीच राहणार आहेत 100%. तसेच त्यांच्या तुम्ही इन्स्टावर फॉलो करता तसेच ते सांगतील मग आमची इन्फॉर्मेशन सुद्धा. तर तुम्ही जॉईन व्हा, माझे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून कळेलच, तर तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा आमच्यासोबत. नक्कीच. आणि अर्थात आपली मुंबईची मुलगी आहे त्यामुळे मुंबईची मुलगी पुण्यामध्ये जो काही धुमाकूळ घालते तिच्या कामातून, त्यामध्ये आम्ही मुंबईकर सुद्धा साक्षीदार होणार आहोत, नो डाऊट. आणि अंजली मॅम तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत, आपल्या दिवाळीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. आणि नक्कीच हा इव्हेंट आपण सक्सेसफुल करू आणि अगदी जोमात करू आणि त्यानंतर पुन्हा एक खूप सुंदर मुलाखत नक्कीच करूयात आपल्या विजेत्या सगळ्या विजेत्यांसोबत, येस विनर्स सोबत. तर अंजली मॅम पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही फार वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि
खरंच एक मनापासून जे काही तुम्हाला वाटत होतं, जे काही तुम्हाला फील होत होतं, त्या तुम्ही आजच्या या मुलाखतीमध्ये बोललात, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आजच्या आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांनी गेले अनेक वर्ष इव्हेंट ऑर्गनाईज केलेले आहेत, SNDच्या त्या स्वतः त्यांचं प्रोडक्शन आहे, त्याचबरोबर एक उमंग प्रोडक्शन ज्या फाउंडर आहेत त्या अंजली जंगम मॅडम इथे आलेल्या आहेत आणि आज त्यांच्यासोबत आपण ही खूप सुंदर अशी मुलाखत केली. आय होप श्रोते हो, ही मुलाखत तुम्हाला सुद्धा खूप आवडली असेल. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली या प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर अंजली मॅमच्या जर प्रोग्रामविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता 9167999399 या नंबरवरती. आणि या सेगमेंटमध्ये RJ कोमल अंजली मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा Thank you. आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.